सासू सुनेचं भजन मंडळातलं भजन चालू आहे, पण घरचं भजन दौडवर आलेलं आहे. घरचं भजन दौडवर आलेलं आहे. आपले बाहेरचे भजन बरोबर चालू आहेत, पण घराचं भजन बिघडलेलं आहे. एका जणानं वर्धा जिल्ह्यात मला कॉफी घ्यायला नेलं. म्हणे चला महाराज. म्हटलं चला. गेलो त्याच्या घरी. 5 मिनिटं झाले, कॉफी काही आली नाही. म्हटलं काहीतरी गडबड दिसून राहिली. मग स्वयंपाक खोलीतून भांड्याचा आवाज आला. म्हटलं 100% काहीतरी गडबड आहे. म्हटलं दादा आम्हाला लवकर जावं लागते, जाऊ द्या आता, जीव मळमळ करून राहिला, कॉफी काही नाही. नाही बसा म्हणे महाराज. म्हटलं भांड्याचा आवाज येऊन राहा, येऊ द्या म्हणे, ते रोजच आहे, बसा. मग मी बसलो. त्याची माय आली हॉलमध्ये. टीव्हीचं रिमोट घेतलं तिनं आणि टीव्हीच्या रिमोटचे बटन दाबायला लागली. आणि स्वयंपाक खोलीत सून होती तिची. बटन रिमोटचे दाबे, पण टीव्ही इकडे नाही पाहिजे, स्वयंपाक खोलीतल्या सुनीले पाहिजे. मी म्हटलं काय गडबड आहे. बटन दाबले रिमोटचे तिनं, सुनीच्या इकडे पाहून काय डायलॉग मारली माहिती आहे काय? शेल गेले वाटते, बरोबर काम नाही करून राहिलं रिमोट. रिमोटले म्हणे काय ते कोणाले म्हणे, हा काय अभ्यास आहे तुमचा, वा. सुनीले म्हणे. तर ते तर व्हॉट्सअप वाली, इंस्टाग्राम वाली. तिनं असं म्हटल्याबरोबर तिनं 2-3 पाटलीवरचे भांडे घेतले, खाली आपटले. जसा भांड्याचा आवाज झाला तसं त्या सुनीनं भांडे इकडे नाही पाहिलं, स्वयंपाक खोलीतून हॉल मधल्या सासूच्या इकडे पाहिलं. काय म्हणे माहिती आहे का? भांड जुनं झालं पण टपर नाही गेली म्हणे. कोण आले म्हणे ते भांडेले म्हणे का? नाही हो. ज्या घरामध्ये असं वातावरण आहे, महाराज म्हणतात या घराचं भजन कोणतं आहे? यह घर ही तो मंदिर है, ज्याच्या डोक्यावर भगवी टोपी आहे. आजपासून 10 वर्षानंतरचे जगातले सर्वात भाग्यवान माणसं असणार आहे. एक गोष्ट माझी लक्षात ठेवा, या जगात आता हजारो पंत जन्माला येऊन राहिले, हजारो संत तयार होऊन राहिले. परवाच्या दिवशी एक जण मला भेटला. म्हणे मस्त आहे तुमचं काम, काहीच नाही म्हणे, फक्त मी सांगतो तसं करा, मोठे बाबा बनसान. म्हटलं मोठा बाबा बनू नको मले. जास्त मोठा बनला, जास्त चमकला की जैलात झाला. हजारो महाराज जन्माला येऊन राहिले, हजारो पंथ बनून राहिले. काही पंथ आते और बनते हजारो, काही पंथ बनते बिगड़ते हजारो. महाराज म्हणतात पण पहिले भी मैं था और आखिर भी मैं हूं, मेरा खेल है ये मैं ही जानता हूं. वंदनीय महाराजांचा विचार ऐक जा. 5 चॅनल वाले संग भांडणं करून आलो आता मी 2 महिन्याच्या अगोदर. सेवा मंडळातल्या माणसाला हे माहीत असलं पाहिजे. म्हणजे महाराज तुमचे 3 लाख फॉलोअर लोक पाहिले म्हणून तुम्हाला फोन केला. काय 4 प्रवचन करता? मी म्हटलं ग्रामगीतेवर. नाही म्हणे ग्रामगीता सोडून कायच्यावरही करा. मी म्हटलं काऊन ठसका लागते काय तुले ग्रामगीतेचा? नाही म्हणे ते नाही पाहिजे, बाकी काही चालते. त्याच्या डोक्यात भुसा भरून दिलता लोकांना तुकडोजी महाराजच्या बद्दल. तुकडोजी महाराज असे आहेत, तुकडोजी महाराज तसे आहेत, ते याले नाहीत मानत, ते देवाले नाहीत मानत. आणि काही आपले बहाळ बेलने बुकळे बोलत राहतात. त्याला सांगितलं तू या टीव्हीवर याची मला हौस नाही. जर दाखवायचं असेल शेवटचा श्वास असा असेपर्यंत फक्त एकाच महात्म्याच्या ग्रंथावर बोलीन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्याले हात जोडा लागले, ग्रामगीता ऐकावं लागली. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला भाग्यवान का म्हटलं? हजारो पंत बनून राहिले, लाखो साधू येऊन राहिले, पण 2035 मध्ये या जगातल्या सगळ्या विचारसरणी थकून जातील, सगळे पंत दमून जातील, सगळ्या विचारसरणींचा अंत होईल. आणि सगळ्या विचारसरणीचा अंत झाल्यावर एकच संत शिल्लक राहील, तुकडोजी महाराज. लक्षात घे जा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार एवढा पॉवरफुल आहे. ते म्हणतात तू या घराचं मंदिर बनवले का? इकडे तिकडे नको जाऊ, घराचं मंदिर बनवण्याची सुविधा. मी 17,000 पुस्तकं वाचले, झापल झुंबल गेले, चापल चुपल गेले, वाचून काढले. पण घराचं मंदिर बनवण्याची ताकद 4 ओळीत फक्त माझ्या राष्ट्रसंतानं सांगितली. लहर की बरका उघडा भाग नंबर 2, 3 भागात लिहिलं तुकडोजी महाराजनं. दुसरा भाग उघडा, यह घर ही तो मंदिर है, जब शुद्ध शांत पवित्र है, हरि नाम जपते मंत्र है, शुभ कामना का तंत्र है, तस्वीर है भगवान की,
तुलसी है घर के सामने, व्यवहार निर्मल सत्य हो तो तीर्थ घर क्यों न बने. अबे घरातून निघून 1000 किलोमीटरवर काय फटे जांभलत, ही चुकाट्यात कायले जात, तू या घराचंच तीर्थ बनून टाकतो. संध्याकाळी प्रार्थना म्हणत जाय 18 मिनिट आणि 5 सेकंदाची, आणि सकाळी 24 मिनिटाचं ध्यान करत जाय. तू या 4 भीतीच्या अंदर सगळ्या गंगेचं तीर्थ आल्याशिवाय राहणार नाही. याला विचार म्हणतात. आणि या विचाराची ताकद जन माणसाला माहित नाही, पण लोकांना भूक लागलेली आहे. वंदनीय महाराजांनी हे सांगितलं, फक्त सोप्या भाषेत सांगितलं. काही काही आम्हाला भेटते म्हणे का ग्रामगीतेत अध्यात्म नाही का, म्हटलं चाल ना तिकडे. आत्मानुभव अध्याय 37वा अध्याय ग्रामगीतेतला आत्मानुभव. एकाच ओवी वाचले का, माया ईश्वर जीवसृष्टी एक एकाची या पोटी, पाठ पोटही नाही शेवटी ते तत्व मी. एका ओवीत तर बिमार पडते विद्वान. एकाच ओवीत महाराजनं सगळं सांगितलं. परमार्थ सांगितला नाही का, उच्च कोटीचा परमार्थ सांगितला. भजन करणारे जाणणारे माणसा तुम्ही. वंदनीय महाराजांचं एक भजन आहे, फार कमी लोकांना ऐकलं असेल. वंदनीय महाराज म्हणतात, कशी फिरली प्रभूची मर्जी. ऐकलं का भजन? ऐकलं का? कशी फिरली प्रभूची मर्जी या समयाला. काय शब्द आहे तो? कशी फिरली प्रभूची मर्जी या समयाला. सोन्याचा झुमका बनवला म्हणतात. मी एका जणाला विचारलं का ते झुमक्याचं काय आहे, कीर्तन करायला विचारलं शाह मंडळाच्या. म्हणजे महाराजने झुमका आणला अशी नाही कांदा तुझ्या कंबळल्यावर लाता पाहिजे. परा कोटीचं उच्च कोटीचं आध्यात्मिक ज्ञान सांगितलं या भजनात महाराजांनी. पेटी हृदयाची बनवून झुमका ठेवला. वाचा भजन टाइम भेटला की माझ्याजवळ टाइम कमी आहे. कशी फिरली प्रभूची मर्जी समयाला. आध्यात्मिकता सांगितली, पण त्याच्या आधी आम्हाला लोक भेटते. महाराज आम्हाला ते सहस्त्र कमळ दाखवा ना, चक्र किती असतात? म्हटलं 7 असतात. मूलाधार, अनहद, स्वादिष्टान, हृदय चक्र, आज्ञा चक्र, मणिपूर चक्र, सहस्त्रार चक्र. म्हणे ते चक्र कसे जागृत होतात? मी आपलं बिळ्या वळणं बंद केल्या काय दा? म्हणे नाही. वंदनीय महाराज म्हणतात, पहिले आरोग्य कमाव. व्यवहार न कळतो ज्याला, व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला, परमार्थ कशाचा त्याला.